नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर, मी तुमचा यूट्यूबर विक्रांत VP ब्लॉग्स बारामती या चॅनलमध्ये स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आता मराठीमध्ये एकच नाव गाजते, ते म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 5। याच्यामधले जे कंटेस्ट आहेत ना, वेगवेगळे कंटेस्ट बाहेर आलेले आहेत। त्यामधील आपला बारामतीचा सुपरस्टार सूरज चव्हाणला कोण ओळखत नाही? जर इंस्टाग्रामला तुम्ही त्याचा पेज फॉलो केलं तर कितीतरी मिलियन्समध्ये त्याचे फॉलोअर्स आहेत। तर याच अनुषंगाने आपण आज बारामतीमधला व्हिडिओ बनवत आहे, जो त्याच्यासाठी जे वोटिंगसाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे। मित्रांनो, बघूया की किती लोक सूरजचे चाहते आहेत आणि किती लोक सूरजवरती प्रेम करतात। तर बारामतीमध्ये हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा मित्रांनो। तर चला, आपल्या पाठीमागे आपण आता आलेलो आहे अभिमान्य कॉर्नर या ठिकाणी बघत आहात। आता गर्दी आहे या ठिकाणी, काही तरुण मंडळ बसले आहेत, त्यांना आपण विचारणार आहे की तुम्ही मराठी बिग बॉस सीझन बघता, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सूरज चव्हाणबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हे बनकर वडेवाले ह्यांचा वडापाव तर एवढा फेमस आहे, काय सांगाल तुम्ही? पहिलं अभिमान्य कॉर्नर आला की पहिलं बनकर वडेवालेमध्ये या आणि वडापाव खाऊन जावं। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण सर नमस्कार। तुम्ही आता बघत असाल मराठी, आता सर्व आपण मराठीच माणसं आहेत। म्हणजे आपला बारामतीचा सुपरस्टार जो सूरज चव्हाण गेलाय, अतिशय साध्या गावातून तो पुढे गेलेला आहे, बरोबर आहे? त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही, बरोबर आहे? गोलीगत एका बुक्कीत टिंगूल, त्याचा एकदम डायलॉग फेमस आहे, राईट? हा, झापझुक झुप, आता कसं बोलले, दिला तर झापझुक ते असं सारखं बोलतो। तर तुम्हाला काय म्हणायचं सूरज चव्हाण बद्दल? चांगला आम्हाला अभिमान आहे की सर्वसामान्य परिवारातून तो एवढा बिग बॉसमध्ये कॅप्टन्सीपर्यंत गेला, त्याबद्दल आम्हाला चांगला अभिमान आहे त्याचा। आणि चांगला गेम तिथं परफॉर्मन्स करतो किंवा एवढे सगळे कलाकार असताना बी त्याची कला चांगल्या प्रकारे तो मांडतो तिथं, आणि महाराष्ट्रातील लोकांची मन जिंकतोय, त्याबद्दल त्याला तिथून पुढच्या कलाकारासाठी बी त्याला शुभेच्छा। आणि त्यांनी येताना ट्रॉफी जिंकून यावी। नक्कीच ट्रॉफी हा सूरज चव्हाणच घेऊन येणार। आपला बारामतीचं नाव कुठे निघतं? जो रितेश देशमुखचा भाऊचा धक्का, याच्यात धक्क्यावर आपलं कोणाचं नाव निघतं? बारामती निघतं, म्हणजे कोणामुळे निघतं? सूरज चव्हाण म्हणून। तर नक्कीच त्याला वोट करा मित्रांनो। शेजारी आपले बसले, सर तुमचं काय नाव? बोला। हा, आकाश सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता? बरं, काय म्हणत तुम्हाला मराठी बिग बॉस? थोडक्यात सांगा मराठी बिग बॉस बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सूरज चव्हाण त्याला तर ओळखत असेल इंस्टाग्रामला, हा, एका बुक्कीत टिंगूल। आता कसं बरोबर? हा बघा, चेहऱ्यावर किती स्माइल येते एका बुक्कीत टिंगूल म्हणले की। काय म्हणत जरा सांगा बरं सूरज चव्हाण बद्दल? सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेला आहे, त्यांनी ट्रॉफी जिंकून यावी एवढी इच्छा आहे। नक्की चला, शेजार बसले अजून एक सर तुम्ही बोला, मराठी बिग बॉस बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सूरज चव्हाण अतिशय गरीब विद्यार्थीमध्ये तो भरपूर त्याने संघर्ष करून त्या ठिकाणी गेलाय। मला एवढी आशा वाटते की तो नक्कीच ट्रॉफी जिंकून आणणार। नक्की सर, सूरज चव्हाणच ट्रॉफी जिंकून येणार। आणि महत्वाचं म्हणजे तो खूप गरीब आहे, त्याचं घराचं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे। त्याने शून्यातून मध्ये तो वर गेलेला माणूस आहे, माझ्याकडे भरपूर कष्ट करण्याची ताकद आहे। माझा जे युट्यूब मधले जे आता फॅमिली बघत आहे, किंवा माझा जो आता खूप ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होणार आहे, तर तुम्ही काय सूरज चव्हाणसाठी तुम्ही काय सांगू शकता लोकांना? सूरज चव्हाणसाठी सर्वांनी वोटिंग केलं पाहिजे मला वाटतं। नक्की कारण अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून त्यांना आणखी आशा वाढते ना त्यांच्या। नक्की सर, नक्की। ओके, धन्यवाद सर। तर मित्रांनो, आपल्या समोर जे बसलेले आहेत बनकर वडेवाले, स्वतः मालक आहेत। नमस्कार काका, तुम्ही आता मराठी बिग बॉस बघत असताल, थोडा वेळ काढून बघत असताल ना, मग त्यामधला जो कंटेस्ट तुम्हाला कोणता आवडतो? कुठला जास्त कंटेस्ट आवडतो? सूरज चव्हाण। नक्की, अगदी बरोबर। सूरज चव्हाण आपला बारामतीतनं गेलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तो अतिशय गरीब परिस्थितीतून, ग्रामीण भागातून तो बिग बॉसमध्ये गेलेला आहे, आणि तो ट्रॉफी जिंकावी अशी आमची इच्छा आहे। कारण तो सर्वांचा आवडता एक छोटा कलाकार आहे, बरोबर आहे। आणि तो खूप गरीब परिस्थितीमध्ये पण गेलेला आहे ना, तो गरीब परिस्थितीतून गेलेला आहे ना, त्याची हालाकीची परिस्थिती असून त्यांनी त्याच्यावर मात करून तो बिग बॉसमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याला ट्रॉफी मिळावी ही आमची इच्छा आहे। मग आता थोडाफार तुम्ही डिस्काउंट चालू करा लोकांना, म्हणजे लोक सूरज चव्हाणला वोट करतील। चला, काय हरकत नाही काका। नक्कीच तुमचं जे तुम्ही आता बोललेलं आहात ते सूरज चव्हाणपाशी नक्कीच जाईल। आपण जर आपला जो व्हिडिओ जर नक्कीच जास्त व्हायरल जर झाला तर बिग बॉसच्या कानापर्यंतही आपला व्हिडिओ पोहोचेल। सर्वांनी त्याला वोट करावं। धन्यवाद, थँक्यू। तर मित्रांनो, अजून एक आपला तरुण इथं विद्यार्थी बसलेला आहे। नमस्कार दादा, तू मराठी बिग बॉस सीझन बघतो? हा, बरं, त्यातला तुला कोणता कंटेस्ट आवडतो? सूरज चव्हाण आवडतो। सूरज चव्हाण, बरं। सूरज चव्हाणचा एखादा डायलॉग सांग बरं। गोलीगत धोका, हा, गोलीगत एका बुक्कीत टिंगूल, हे त्याचा डायलॉग आहे। मित्र, तुला काय सांगायचं सूरज चव्हाण बद्दल? सूरज चव्हाण हा म्हणजे मनोरंजन करतो चांगलं, म्हणजे मित्रांना म्हणजे पोरांना जास्त हसवतो, बरोबर आहे, करतो जास्त। त्याचे इंस्टाग्रामला चांगले फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामला पण जास्त
जास्त फॉलोअर्स आणि ती गरीब परिस्थितीतून गेलेला मुलगा आहे तो. बरोबर आहे, चालेल. तरी त्याला वोट करा तुम्ही. तू वोट करणार नक्की सूरज चव्हाणला? करणार आहे. चला, ओके, थँक्यू. तर चला मित्रांनो, कुणाला वोट करायचंय? सूरज चव्हाणला. गोले का का बुक्कीत टिंगोल. ठीक आहे, चला मित्रांनो, धन्यवाद. आलेलो आहे संदीप कॉर्नर. मगाशी आपण अभिमन्यू कॉर्नर होतो, आता संदीप कॉर्नरला. आता या ठिकाणी आपले काही मित्र आहेत, तेही मराठी बिग बॉस बघतात. आपण त्यांनाही विचारणार आहे की तुम्ही मराठी बिग बॉस बघता, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आपला बारामतीचा सुपरस्टार जो पुढं आता सगळ्यांच्या दिलामध्ये त्यांनी एक जागा म्हणतात ना करून बसलेला आहे. तर चला आपण जाऊया त्यांच्याकडे. नमस्कार सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? मराठी बिग बॉस फक्त आम्ही सूरज चव्हाणमुळे पाहतोय. सूरज चव्हाण बघताय. त्याचबरोबर हा फॅन फॉलोईंग फक्त मराठी बिग बॉसचा हा सूरज चव्हाणमुळे ट्रेंडिंगला आलेला आहे. आत्ता जो सूरज चव्हाणचं जे वर्तन आहे, वागणूक आहे, ते बिग बॉसला सगळ्या सदस्यांना शिकवण्याजोगं आहे. अगदी बरोबर. लास्टच्या एपिसोडमध्ये बघितलं तर बिग बॉस सरांनी जो मोदक पाठवले होते, त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मोदक हा गणपतीला ठेवला. हे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं, पण सूरजला कळालं होतं. त्याच्यामुळे आम्ही सूरजला हा सपोर्ट करतोय. अगदी बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीनं गेलेला हा जो आहे ना, तिथं जाऊन शिकवतोय की कसं बाबा वागायचं. आणि अजून तुम्हाला माहित असेल की लेडीचा रिस्पेक्ट तो किती करतो बघा, की त्याबद्दलही तुम्ही बोलू शकता. अजून त्याच्यामध्ये जर आपण टास्कच्या बाबतीत बोललो तर सूरज हा कोणाच्यावरती ॲग्रेसिव्हपणाने टास्क खेळत नाही. जो नियम अटी याच्यामध्ये जे आहेत तो फॉलो करूनच खेळतोय. की कोणाला हर्ट करेल, कोणाला मारेल असं त्याला बघून वाटतं, परंतु तो तसा करत नाही. उदाहरणार्थ जर बघितलं महिलांच्या बाबतीत तर तो सावधपणे भूमिका घेतो. त्याच्याबद्दल मला क्लिअरफुली तुम्हाला सांगावंसं वाटतं. आता युट्यूब मधले जे तुम्हाला लोक बघतात त्यासाठी तुम्ही काय सांगताल बरं त्यांना सूरज बद्दल? की बारामतीमधून त्याचबरोबर ऑल महाराष्ट्रामधून सूरज चव्हाण यांना आपण सपोर्ट करूया. सूरज हा ट्रॉफी घेऊनच त्याच्या गावी परतेल असं मला वाटतं. एखादा डायलॉग सांगा ना सूरजचा. सूरजचा डायलॉग आपण सांगू. बोले का एका बुक्कीत टेंगुळ हा त्याचा गाजलेला डायलॉग आहे. त्याच्याच बरोबर आपण झापूक झोपूक जो बिग बॉस सरांनी सुद्धा हा विषय क्लिअर केला की हा डायलॉग अक्षय कुमारनी बी क्लिअर केला. अगदी बरोबर आहे. हो, दिला तर झापझुक 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 वाजत राहतंय ग. आणि मी आतापर्यंत बघतोय की वोटिंग ट्रेंडमध्ये हा पहिल्या नंबरलाच आहे. जोपासून आपण बिग बॉस चालू आहे, पहिल्या एपिसोडला बी तो नॉमिनेट झाला होता आणि शेवटच्या एपिसोडला बी नॉमिनेट झालेलाच आहे. तो वोटिंग ट्रेंडमध्ये एक नंबरलाच असणार आणि ट्रॉफी घेऊनच येणार आहे. म्हणजे बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन येणार आहे? हा सूरज चव्हाणच घेऊन येणार आहे, बारामतीचा सुपरस्टार. ओके, तुम्ही काय बोलताल? मला काही जास्त नाही बोलायचं, पण मी बिग बॉस मराठी जे बघतोय ते फक्त ते सूरज चव्हाण बोलताय. आणि मला आशा आहे की तो ट्रॉफी घेऊनच माघारी नक्की नक्की सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन येणार. मला सूरज चव्हाणबद्दल सांगायचं की मी जी बिग बॉस जी बघतोय ना ती सूरज चव्हाणमुळेच बघतोय. त्याच्यातनं मला एकच गुण दिसला की महाराष्ट्राची संस्कृती जपतोय. अगदी बरोबर आहे. आणि गरीब कुटुंबातनं आलेला मुलगा आहे हा. सगळ्याला वाटलं तो वेड्यासारखा वाटतो, पण त्याचा इतका शहाणापणा दिसतोय तिथे की तो चांगल्याला मागं टाकतोय आणि वोटिंगला महाराष्ट्रातून नंबर 1 वरच राहील कायम. आणि बिग बॉस जी चाललंय ती सूरज चव्हाणमुळेच चाललंय आणि ट्रॉफी घेऊनच गावाकडे परतेल. आणि मरे माता आई आहे ना त्याची, त्याला 100% प्रसन्न आहे. हो, नक्की नक्की. आणि गणपती बाप्पा सुद्धा त्याला प्रसन्न होते नक्की. तर चला मित्रांनो, आता आपण इथं निघतोय. तर कुणाला वोटिंग करायचंय? सूरज चव्हाण. तर तू पुढे राहा, आम्ही तुझ्या बरोबर नक्की. चला मित्रांनो, असंच मराठी बिग बॉस बघत जावा. सूरज चव्हाण म्हणून आता हा आपला व्हिडिओ सर्वजण बघणार आहे. नक्कीच तुम्ही जे बोललेले आहेत नाही सूरज चव्हाणला तर नक्की मिळेलच ऐकायला इथं बारामतीमध्ये आल्यानंतर. पण जे बाकीचे युट्यूबमधले जे आता बघत आहेत ना त्यांनाही तुमचं म्हणणं नक्की आवडेल. चला, धन्यवाद. पेन्सिल चौकामध्ये उभा आहे आणि आता आपल्या समोर जे आहेत दोन्ही मित्रमंडळी आपले म्हणा, तर त्यांना विचारूया की मराठी बिग बॉस आता तुम्ही बघताय की बाबा मराठी बिग बॉस मधला जे कंटेंट्स एवढे आहेत भरपूर, आता जे कंटेंट्स राहिलेले आहेत त्यामधला जो आपला मुर्टी गावातनं जो गेलेला आहे बारामतीमधला, सगळ्यांना नाव सांगायची गरज नाहीये. तर नमस्कार सर, आपलं नाव? लखन आंबोरे. बरं, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हो. बरं, मराठी बिग बॉसमध्ये तुम्हाला कोणता कंटेंट आवडतो? सूरज चव्हाण. बरं, सूरज चव्हाणबद्दल तुम्ही 2 शब्द बोलताल का? सूरज चव्हाण आपल्या बारामतीमधला जो आहे त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि त्याला वोट करा. गरीब घराण्यातनं वर गेलेला आहे, आपला मित्रच आहे तो. आणि सगळे मराठी माणसांनी त्याला सपोर्ट करून त्याला काही इच्छा पूर्ण केल्या पाहिजे आपण, अशी सगळे आम्हाला वाटते.
बरोबर आहे, नक्कीच सूरज चव्हाणलाच वोट झालं पाहिजे. सूरज चव्हाणचं रोड झालंच नाही पाहिजे. बरोबर आहे. सूरज चव्हाणचा एखादा डायलॉग तुम्हाला आठवतोय का? फेमस डायलॉग इंस्टाग्रामवर, गोली का एका बुक्कीत टेंगुल. आणि आता त्याचं जे गाणं जी म्हणतात ना सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेलं आहे, ते कोणतं गाणं आहे? दिला तर झापझुक 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 वाजत राहतंय ग. बघा मित्रांनो, हे गाणं म्हणल्यानंतर त्यांच्या चेहरा किती स्माइल येते. आणि खरंच जो सूरज चव्हाण जो आपला आहे ना, खूप गरीब परिस्थितीमधनं पुढे गेलेला आहे आणि बिचाऱ्याला सगळ्यांनी वोट करा, याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ आज बनवत आहे. तर चला सगळ्यांनी वोट करा सूरज चव्हाणसाठी. धन्यवाद. आपलं नाव काय? आनंद नामदास. हां सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हा, बघतो. मराठी बिग बॉसमध्ये भरपूर कंटेस्ट आता आहेत, त्यामधला चांगला कंटेस्ट तुम्हाला कोण हवा, म्हणजे कोण वाटतं? तसं चांगलं बघायला गेलं तर आता सूरज चव्हाणच आहे सध्या. आणि त्याचे भरपूर म्हणजे आम्ही अगोदर इंस्टा वगैरे बघतो, त्यावेळेस इंस्टाग्रामला तो खूप फेमस आहे आणि सारख्या रील्स आम्ही बघत असतो. त्याचे डायलॉग म्हणा, त्याच्या रील्स म्हणा, आणि त्याची भाषाशैली पण चांगली आहे. बरोबर आहे. मराठमोळं जे आपण म्हणतो ना, बरोबर आहे, त्याच्या भाषेतून आपल्याला कळतं. बरोबर आहे. असा कुठला एखादा तुम्ही त्याचा डायलॉग सांगू शकता का जो फेमस आहे? नाही, आता सध्या तर अख्ख्या महाराष्ट्रभर त्याचा एकच डायलॉग फेमस आहे ना, गोलीगत एका बुक्कीत बुकीत टिंगुळ. हा बघा मित्रांनो, गोलीगत एका बुक्कीत टिंगुळ म्हणलं की सरांच्या चेहऱ्यावर कसं हास्य आलं. तर नक्की तुम्ही सूरज चव्हाणला वोटिंग करा. आणि जे आपल्या युट्यूब मधले जे आता जी बघत आहेत लोक किंवा जी फॅमिली बघत आहे, सगळ्यांनी गरीब घराण्यातून असल्यामुळे सगळ्यांनी त्याला सपोर्ट करावा. आणि सगळ्यांनी नमस्कार, आशिष सर आहेत समोर. सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? आणि मराठी बिग बॉस मधला जो आता आपला बारामतीमधला सुपरस्टार जो पुढे गेलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? जास्तीत जास्त वोटिंग करा आणि सूरज चव्हाणच आपला बिग बॉसचा विजेता झाला पाहिजे. बरोबर आहे, मराठी बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच घेऊन येणार. चव्हाणच उचलणार आहे. सूरज चव्हाण बघा मित्रांनो किती दमा, सूरज चव्हाणच उचलणार आहे. आणि हा खरंच ते म्हणतात ना, मेडिकल करणं त्याला पूर्ण सपोर्ट आहे. नक्की. सूरज चव्हाण, फक्त सूरज चव्हाण. बस बस. पुढे ऋषिकेश बघत आहात त्यांना आपण. तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? तर मराठी बिग बॉस मधला कोणता कंटेस्ट तुम्हाला आवडतो? रागवलेला म्हणजे जे चुकीचा असून तो गप बसला ना, बर बर चुकला आणि तो त्याने राग कंट्रोल केला, त्यामुळे तो रागवला, ते योग्य केलं त्याने. बर. तरी त्याला बिग बॉसने त्यांना हे दिली, समजूत दिली की हे जे म्हणजे समोरची चुका असताना हा गप बसला होता. बर बर. अजून मराठी बिग बॉस मधले कोणते कंटेस्ट तुम्हाला, आता आर्याला जे बाहेर काढले त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? त्या विषयावर तुम्ही काय बोलूच शकत नाही. बरं ठीक आहे. सूरज चव्हाण बद्दल तुम्ही बोला बरं जरा दोन शब्द. सूरज चव्हाण एक नंबर आहे. म्हणजे सूरज चव्हाणचं नाव घेतलं की कसं स्माइल येते? हा, स्माइली येते आणि दुःख गेल्यासारखं वाटतं. नक्की 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 हॅपी वाटतं. हा. आणि सूरज चव्हाणचा जो डायलॉग आता फेमस आहे ते सांगताल का तुम्ही, कोणता डायलॉग आहे? गोलीगत धोका. गोलीगत धोका, गोलीगत एका बुक्कीत टिंगुळ. या डायलॉगसाठी तो प्रसिद्ध झाला. इंस्टाग्रामला त्याचे बरेचसे मिलियन्स आता फॉलोअर्समध्ये आहेत. तर अजून काय सांगतात सूरज चव्हाण बद्दल? त्यासाठी मी प्रार्थना करेन देवाच्या चरणी की यशस्वी होईल. नक्की सर, तुमची प्रार्थना जो आता गणपती बाप्पा आहे तोही तुमची प्रार्थना घेईल स्वतःकडे. आणि आपला जो बारामतीमधला जो सुपरस्टार पुढे गेलेला आहे तोच मराठी बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येणार. भेटेल त्याला, भेटेल. चला महादेवांच्या प्रार्थना करेल. धन्यवाद सर. आलेलो आहे श्री मोबाईल शॉपीमध्ये आणि समोर आपल्या बघत आहात धीरज चव्हाण सर. सर नमस्कार, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? तर मराठी बिग बॉस मध्ये जो आता कंटेस्ट एवढे आहेत त्यामधला जो आपला सुपरस्टार कंटेस्ट कोणता आहे? सूरज चव्हाण सर. सूरज चव्हाण, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? सूरज चव्हाण हा मराठी म्हणजे एकदम गरीब घराण्यातलं तरुण आहे, तर त्याला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावं अशी माझी इच्छा आहे. तरी सर्वांनी त्याला सपोर्ट वोटिंग करावं, आम्ही तर केलेलेच आहे, पण तुम्ही पण करावं अशी आमची इच्छा आहे. सूरजला आपल्याला बक्षीस मिळवून द्यायचंय, त्यासाठी सपोर्ट करा आणि त्याला विनर करा. सर आता इंस्टाग्रामला त्याच्या भरपूर रील्स आहेत, त्यामधला जो फेमस डायलॉग तुम्ही कुठला सांगता सूरज चव्हाणचा? तो झपक झपकचा त्याचा जो डान्स आहे तो एकदम छान आहे. तो म्हणजे त्याच्यामुळे त्याला पण सपोर्ट आहे. आणि बाकीच्या गोष्टी त्याचे गोलीगत एका बुक्कीत टिंगुल, टिंगुळ हा पण डायलॉग लय हो. फेमस आहे. नक्की सर, आपण सूरज चव्हाणलाच वोट करूया. धन्यवाद ठीक सर. आहे, करा सर. मित्रांनो, आपण आता लेन्स कार्ड या ठिकाणी विद्यानगरी मेडिकलच्या शेजारी. तर सर नमस्कार, आपलं नाव? दिनेश. सर तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? आप मराठी बिग बॉस देखते हैं ना? उसमें से कौन सा कंटेस्ट आपको अच्छा लगता है? अभी तो बहुत सी चीज़ें उसमें पसंद आती हैं. जो सूरज चव्हाण है उसको आप देखते हैं क्या? हाँ, देखा. कैसा लगता है आपको? हाँ, अच्छा है. अच्छा बनाते हैं. अच्छा बनाते हैं. तो उसके बारे में आप कुछ बोल सकते हैं क्या? हाँ, उनका यूट्यूब चैनल है, बढ़िया बनाते हैं. उनको आप इंस्टाग्राम भी है वो? इंस्टाग्राम पे भी है वो. ठीक है. जब आपको वोट करना है तो आप किसको वोट करेंगे? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण को.
और उसका आप एक मतलब कुछ चीज़ बता सकते हैं क्या जो आप टीवी पे देखते हैं, तो उसमें आप कौन सा चीज़ अच्छा लगा आपको? अरे उनका बहुत सी चीज़ें मुझे अच्छा लगा, वो जैसा बिहेव करते हैं, जैसा रहते हैं, जैसा दिखाते हैं, वो अपना जो भी करते हैं सारा कुछ उनका बढ़िया है, अच्छा लगता है। बाकी के जो कंटेंट है उसके मतलब कुछ तो अलग है। हाँ कुछ तो अलग है, उनसे तो बराबर है। यस। तो आपको क्या लगता है मल्टी बिग बॉस का ट्रॉफी कौन लेके आएगा? वोट तो उन्हीं पे रहेगा, फिर देखते हैं अभी क्या देखें। सूरज चव्हाण आपको लगता है सूरज चव्हाण ही लेके आएगा? हाँ, आएगा। ठीक आहे, ओके, थँक्यू सर. आशापुरी या जनरल स्टोअरमध्ये आपण आल्यानंतर ना समोर तुमचं नाव काय? सुहास गवारे. अच्छा, गवारे सर पुढे बसले. सर नमस्कार. तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हो बघतो की. मराठी बिग बॉस मधला कोणता कंटेस्ट तुम्हाला आवडतो? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण. हां. सूरज चव्हाण बद्दल सर तुम्ही काय सांगताल 2 शब्दामध्ये? सूरज चव्हाण हा गरिबीमधून आलेला आहे. ते आता ते अनाथ आहे, पण त्यांनी कष्टातून सगळं यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यापासून घेण्यासारखं भरपूर आहे. कारण फार संपलेला माणूस असा वरती आलेला आहे. आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. अगदीच बरोबर. कारण असा माणूस परत होणार नाही. अगदी बरोबर आहे. अगदी आणि बरोबर आपल्या आहे. बारामतीसाठी तरी बारामतीचं नाव निघतं कोणा म्हणून? सूरज चव्हाण हां. म्हणून आपलं बारामतीचं नाव निघतं भाऊच्या धक्क्यावर. हा भाऊच्या धक्क्यावर. नक्की नक्की. हो. सर्वांनी आपण सूरज चव्हाणला मदत केलीच पाहिजे. मदत केली पाहिजे. एखादा डायलॉग तुम्हाला आठवतोय का सूरज चव्हाणचा? गुली कधी एका बुक्कीत टिंगुल. आणि जे आता गाणं जे प्रसिद्ध आहे, दिला तर झापझुक 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 वाजत राहतंय का, जसं अक्षय कुमारने त्याची ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जमली नाही. म्हणजे खूप मोठी शोकंतिका आहे. आणि खरंच जो सूरज चव्हाण आहे गरीब कुटुंबामधून गेलेला बिचाराचं अजून घरही नाहीये, तर त्यासाठी आज आपण सर्वजण सपोर्ट करू आणि नक्की आपण सूरज चव्हाणसाठी वोट करूया. धन्यवाद सर. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आता बघितलं आहे गवारे सरांनी पण सांगितलं आणि शेजारीच आता जगताप साहेब उभा आहे, त्यांना विचारूया आपण. सर तुम्ही मराठी बिग बॉस बघता? बरं, काय सांगताल कोणता कंटेस्ट आहे त्याच्यामध्ये? सूरज चव्हाण. बघा आपण म्हणण्याच्या अगोदर सूरज चव्हाण म्हणतात. सूरज चव्हाण बद्दल तुम्ही काय? सूरज चव्हाणसाठी म्हणजे आता कसं माहिती का, बोलण्यासारखी अशी गोष्टच काय राहिली नाही. हे माणूसच एवढा म्हणजे वाटत नव्हता की गरीब कुटुंबातला की एवढ्या वर जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. जसं की इंस्टाग्रामला काय एवढा सपोर्ट फक्त आपण बारामतीवालेच नाही, भरपूर लोकांनी केलाच पाहिजे. आता गरीब कुटुंबातला, बरोबर आहे, गरीब कुटुंबातला बरोबर. जे आता जे कंटेस्ट आहेत ना ते बऱ्यापैकी सगळ्यांचा इन्कम चालू आहे, पण आपला जो सूरज चव्हाण आहे ना हा 15,000 रुपये बरोबर आहे. जो काय असेल त्याला असं ना त्याच्या म्हणतात ना जी मरी माता त्याला प्रसन्न आहे आणि मरी माताच्या प्रसन्न कृपेने तो बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येणारच आहे. पण तरी आपलं थोडंसं हातभार म्हणून आपण एक आता VP प्लस बारामती चॅनलला सर्वजणांची आपण प्रतिक्रिया घेत आहे. बरं, डायलॉग म्हणताय का सूरज चव्हाणचा? हा, गुलीगर एका बुकीत टिंगल. चला धन्यवाद. आपण विद्या कॉर्नर मध्ये आहे आणि विद्या कॉर्नर मध्ये आता हे सर्व उभा आहेत. सर तुमचं नाव काय? माझं नाव दिलीप साळवे. हा सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हो, रोज मी मराठी बिग बॉस बघतो, फक्त सूरज चव्हाणसाठी. सूरज चव्हाणसाठीच बघता? मग सूरज चव्हाणसाठी तुम्ही काय बोलताल बरं 2 शब्दामध्ये? सूरज चव्हाणचं काम मला खूप आवडतं आणि सूरज चव्हाण खूप काम छान करतो. बरोबर, अगदी बरोबर. त्याचं बोलणं, त्याची ॲक्शन, बऱ्याचशा गोष्टी मला त्याच्या आवडतात. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे मी सूरज चव्हाणला तुम्ही सूरज चव्हाणचं कार्यक्रम. बरोबर आहे. एखादा सूरज चव्हाणचा जो फेमस डायलॉग आहे तुम्ही बोलताल का? ते झपक झपक जो दिला तर झापझुक 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 वाजत राहते, त्याच्यामुळं मी त्याचा फॅन झालेला आहे. बरोबर आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही जर वोट करा म्हणलं तर कोणाला वोट करताल? मी सूरज चव्हाणलाच वोट. आणि सर तुम्हाला मनापासून काय वाटतं कोण ट्रॉफी घेऊन येईल मराठी बिग बॉसची? मराठी बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणलाच मिळाली पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण तो फार परिस्थितीतून गरिबीतून वर गेलेला मुलगा आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर पण आहे. अगदी बरोबर आहे. तो इमानदार पण आहे. नक्कीच त्याची बोलण्याची भाषा ही मला खूप आवडते आणि त्याच्यामुळं ट्रॉफी ही त्यालाच मिळाली पाहिजे. नक्की सर, सूरज चव्हाणच आपला मराठी बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येणार. धन्यवाद. आपण ईश्वरी गिफ्ट हाऊस मध्ये आल्यानंतर ना हे समोर आपल्या बघत आहात गवारे. गवारे सर नमस्कार. तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? मराठी बिग बॉस मधला जो कंटेस्ट आता जो सगळ्यांच्या दिलामध्ये हृदयामध्ये जागा करून बसलेला आहे, तर त्याबद्दल बोला सर. सूरज चव्हाण हा म्हणजे शून्यातनी वरती आलेला मुलगा आहे. त्याचं ॲक्टिंग वगैरे ही सर्वांना हसून खेळून तो एकदम मनोरंजन वगैरे कार्यक्रम करतो आणि त्याचे आम्ही एपिसोड पूर्ण पाहतो. त्याचा आता जो डायलॉग चाललेला आहे त्यापैकी एखादा डायलॉग आम्हाला म्हणून दाखवताल का तुम्ही? कोणताही डायलॉग तुम्ही आता इंस्टाग्रामला म्हणा किंवा कोणताही जो आता चाललेला आहे किंवा बिग बॉसच्या घरामध्ये जो चालला आहे? आता परवाचाच कार्यक्रम आम्ही पाहिलेला आहे बिग बॉसच्या तिथला. डायलॉग काही एवढा आठवत नाही. ठीक आहे. खूप ॲक्टिंग वगैरे खूप भारी करतो.
ते गाणे ना दिला मध्ये हम्म. झापझुक 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 ती वाजत राहते ग. बरोबर आहे. आणि गोलीगत एका बुक्कीत टिंगुल, टिंगुल. हो. हा त्याचा जो डायलॉग फेमस आहे. तर चला धन्यवाद सर. ठीक आहे. आज समोर आपल्याला तन्मय दिसतोय. तन्मय तू मराठी बिग बॉस बघतोय ना? तर काय सांगशील बरं मराठी बिग बॉस बद्दल? मराठी बिग बॉस मधील सूरज चव्हाण हा 0 वर आलेला आहे आणि हा मुलगा आपले बारामतीचे नाव उंच करत आहे आणि तो सगळ्यांच्या दिलावर राज करत आहे. इतका भारी सूरज चव्हाण आणि त्याचे सगळे लोक त्याला फॅन्स आहेत व ते सगळ्यांचे लाड करतो व चांगला बोलतो. तो बिग बॉसची ट्रॉफी ह्या वर्षीची तोच घेऊन जाणार असं मला वाटतंय. बरं एखादा डायलॉग सांग की सूरज बद्दल. सूरज चव्हाणचा एखादा डायलॉग आहे बुक्कीट टेंगुळ. बघा मित्रांनो, त्याचा डायलॉग जर घेतलं की असं एक अंगामध्ये एखादी शक्ती संचार होती, जशी मरी माता त्याला प्रसन्न नाही ना तसं. तर अजून काय बोलशील बरं? बाकीचे कंटेंट पाहतो का? हो बघतो. ते कसे खेळतात रे? त्याबद्दल काय? आपला सूरज दादा कसा खेळतो? सूरज दादा एकदम छान खेळतो ना. चल ठीक आहे, ओके. त्या कॉर्नर मध्ये आल्यानंतर ना शृंगार शॉपिंग मध्ये आता उभा आहे आणि ही दीदी पुढे आहे बघत. दीदी तू मराठी बिग बॉस बघते ना? बरं, मराठी बिग बॉस मध्ये तुला कोणता कंटेस्ट आवडतो? मला फक्त आणि फक्त बारामतीतील सूरज चव्हाण आवडतो. बरं, सूरज चव्हाण असं काय तुला आवडतं बाबा? तू आता एवढे एपिसोड बघते तर काय म्हणजे काय सांगू शकतील का? त्याचा फक्त एक डायलॉग गोलीगत ते माझे म्हणजे एकदम असं वाटतं की मी स्वतः बोलते डायलॉग. स्वतः बोलते, बरोबर आहे. असं कॉम्पिटिटली मी बोलू शकते कुणाला पण एका बुक्कीत टेंगुल. बघा मित्रांनो, जसं की आता दीदी डायलॉग बोलताना पण तिच्या चेहऱ्यावरती हास्य बघत. आणि अजून काय बोलशील बरं तू सूरज चव्हाण बद्दल? तो खूप कष्टाळू आहे, घरची सगळी कामं तो करतो आणि मला गर्व वाटतो की तो एवढा गरीब कुटुंबात नसून पण एवढ्या मोठ्या जागेवर जाऊ शकतो. आय एम प्राऊड ऑफ. म्हणजे त्यासाठी मी इतकं बोलू शकते की खूप बोलू शकते. नक्की. थँक्यू दीदी. आता ओपन आहे रिलायन्स मॉलमध्ये. रिलायन्स मॉलमध्ये उभा आहे मित्रांनो आपण. आता रिलायन्स मॉलमध्ये आल्यानंतर जे काय आता आपण तुम्ही बघितलं असेल, संदीप कॉर्नर म्हणा, अभिमन्यू कॉर्नर म्हणा, विद्यानगरी या ठिकाणी आपण गेलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर हे आपल्याला आता बरीच जे आता लोक आहेत त्यांनाही आपण विचारणार आहे की तुम्ही मराठी बिग बॉस तुम्ही बघत आहात, त्याबद्दल तुम्हाला कोणता कंटेस्ट आवडतो. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया रिलायन्स. नमस्कार सर, तुमचं नाव? रणधीर गाडेकर. सर तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हां, त्याबद्दल जरा सांगा ना. इकडं पहा आणि त्याबद्दल जरा सांगा थोडंसं. बघतो पण जे पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यासाठी आपण बघतोय बिग बॉस ते तिथे दाखवलं जात नाही. बरोबर आहे. बाकीचेच कंटेंट दाखवतात, ते निके ते आरबाज बिरबाज त्यांच्यात दाखवलं जात नाही. आता माणसं सूरजचं हे तिथे बघायसाठी बघतात पण ते सूरजला सुद्धा स्वतः काही खेळता येत नाही आतमध्ये. बरोबर आहे. त्याच्यामुळं जे आता माणसांना बघायचे की बाबा कसं काय होते, सामान्य माणूस काय करतोय काय नाही, अगदी बरोबर बघायचे. पण ते बघता येई नाही कारण ते दाखवलेच जात नाही ना तसं. बरोबर. बाकीचे कंटेंट्सला माहिती आहे त्यांना की कसं खेळायचं काय करायचं बाकीच्यांना, म्हणून ते बरोबर ते खेळतात. त्यांच्या पद्धतीने खेळतात आणि ह्यांना माहितीच नाही कसं खेळायचं. बरोबर. माणसाला त्यांचाच खेळ बघायचा पण ते बघायला भेटत नाही. बरोबर आहे. सूरज चव्हाण आता तुम्ही डायलॉग कोणता तुम्हाला आवडला आहे? तुम्ही डायलॉग बोलू शकता कोणता? काय तुझं आपलं SQ RQ ZQ जसं इंस्टाग्रामला फेमस आहे तो खूप त्यासाठी. अगदी बरोबर आहे. पण त्या डायलॉगपेक्षा ते माणूस काय हे महत्वाचं. हा, माणूस चांगला आहे ना आणि त्याच्यामुळेच माणूस म्हणतो की बाबा काहीतरी बघावं. अगदी बरोबर. ते होई नाही कारण त्याला कोणतरी सांगायला पाहिजे. पण सांगायला गेलेला आता हे संग्राम पण काय उपयोगाचा नाही. पहिल्याच दिवशी गेला मस्तपैकी सांडवानी, डायरेक्ट ते वार पेक्षा बैल झालाय. काल भाऊच्या धक्क्यावरती नाही का झालंय. बघू आता काय इम्प्रुव्हमेंट होते. बरोबर आहे. नक्कीच सर, इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे नक्कीच. त्यांनी काहीतरी करून तरी दाखवलं पाहिजे ना. ऍटलीस्ट बरोबर. चाललंय इकडे तिकडे गेम चाललंय, नुसतं बसून काय फायदा नाही ना. अगदी तुम्ही खेळा असं नाही ना पाहिजे. बरोबर, खेळलं पाहिजे ना. म्हणजे सूरज चव्हाणनी खेळलं पाहिजे. सूरज चव्हाणनी अजून खेळलं पाहिजे. आणि आता हे संग्राम गेला त्याने पण संग्रामला हा त्यासाठीच पाठवलाय ना. बरोबर. त्यांचा एक स्ट्रॉंग कंटेंडर साठी. अगदी बरोबर. तो काय खेळा नाही. नक्कीच सर. खेळतात हे बाकीचे सगळे कारण त्यांना माहिती आहे कसं खेळायचं काय आहे. बिग बॉस बद्दल तुम्ही अजून काय सांगताल सर? काय नाही, फक्त त्यांनी खेळावं आणि त्याचा गेम दाखव. अगदी बरोबर आहे. एवढंच आहे ना. आपल्याला ज्या कंटेंटचं म्हणजे ह्याच्यात बघायचं आहे त्याचं आपल्याला बघायला भेटावं. नक्कीच सर. एवढंच आहे. थँक्यू सर.
आपण आता सुभद्रा मॉल या ठिकाणी आहे आणि मिस्टर DY या ठिकाणी जे आता समोर तुम्ही ज्यांना बघत आहात शेख सर इथले मॅनेजर आहेत. सर नमस्कार. तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हा बघतो. तर मराठी बिग बॉस बद्दल तुम्हाला कोणता फॅन जास्त आवडतो? जास्त करून मला सूरज चव्हाण चांगला वाटतो. बरं. त्याचं काम बी चांगलेलं आहे, चांगलं काम करतो आणि जे बिग बॉसमध्ये जेवढे पण आहेत तेवढे सगळे चांगले आहेत. अगदी बरोबर आहे. सूरज चव्हाणला याच्या अगोदर तुम्ही कुठं पाहिलेलं आहे? नाही, पहिलं पाहिलं नव्हतं मी, पण ऐकून होतं त्याचं नाव. बरं. इंस्टाग्रामला त्यांच्या रील्स वगैरे बघता का? बघतो, पण जास्त करून बघत नाही. बरं. एखादा डायलॉग वगैरे सूरजसाठी आहे का तुम्हाला माहिती आहे का कोणता? आता तर मला आठवण झाली डायलॉग. गोली कधी एका बुक्कीत टिंगुल आहे तो ऐकलाय. बरं बरं ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आता आपण उभा आहे सुभद्रा मॉल या ठिकाणी आणि चंद्रकला शॉपिंग आता इथं आपण आलेलं आहे आणि या ठिकाणी आता इथं जे मॅडम आहेत आपण त्यांना विचारणार आहे की मराठी बिग बॉस तुम्ही पाहत आहात का, त्यातले कंटेंट्स तुम्हाला म्हणजे जे आता आहेत ना ते म्हणतात ना की आपण ते विचारणार आहे. तर चला आपण जाऊया. मॅडम नमस्कार. तुमचं नाव? सायली केंद्रे. हां, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? तर मराठी बिग बॉस बद्दल तुम्ही 2 शब्द सांगा. मराठी यावर्षीचं मराठी बिग बॉस अत्यंत उत्कृष्ट आहे. रितेश देशमुख सरांनी यावेळेस होस्ट केलेला आहे. माझा आवडता कंटेस्टंट हा सूरज चव्हाण आहे, कारण ते आपले बारामतीचे रहिवासी असून त्यांनी गरीब कुटुंबातून ते वरती गेलेले आहेत आणि सर्वांनी त्यांना वोट करा आणि नक्की विजयी करा. नक्की. मराठी बिग बॉस मधले जे आता कंटेंट्स आहेत ते तुम्हाला त्यातले कोण आवडतं जास्त? कोणाचा जास्त टास्क आवडतो खेळायला तुम्हाला? सूरज चव्हाण, अभिजित चव्हाण. अभिजित सावंत. अभिजित सावंत. अच्छा. आणि एक वैभव चव्हाण म्हणून आहे. वैभव चव्हाण. अच्छा. मॅडम तुम्ही बोला 2 शब्द मराठी बिग बॉस बद्दल. तुम्ही मराठी बिग बॉस पाहता ना? हो. बोला ना मॅडम 2 शब्द. मग छान आहे. रितेश देशमुख सर पण खूप छान होस्ट करतात. आपले सूरज चव्हाण, अभिजित सावंत खूप छान खेळतात. सगळेच छान खेळतात, पण जास्त सूरज चव्हाण, अभिजित सावंत. जे आता पहिले जे सीझन मधले बिग बॉस झाले, हिंदी असो मराठी, मला वाटतं अजून झालाच नाही ना. हा फर्स्ट शो आहे ना मराठी? काही अगोदर पण झाला होता मराठी? पण हा जो मराठी बिग बॉस शो आहे हा कुणामुळे जास्त म्हणजे आता गाजतोय? जो आता ते म्हणले ना होस्ट, त्यांचं काय नाव? रितेश देशमुख. हा, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलताल का? रितेश देशमुख तर त्यांच्याबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे. त्यांच्यामुळेच पहिली गोष्ट तर त्यांच्यामुळे तर तो शो म्हणतात ना, ते बिग बॉस हा शो फेमस झालाय. इतके छान त्यांनी हे केलं ना, पोस्टिंग केलं ना की खूप छान बघायला रितेश देशमुख. सुभद्रा मॉल या ठिकाणी आल्यानंतर ना आपण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यानंतर इथं आल्यानंतर ना सर नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव विजय साबळे. हां. A to Z सर्व्हिस मी बारामतीमध्ये चालवतो. त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रकारची सेवा देतो बारामतीमध्ये. जे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून जी लोक येतात त्यांना ज्या प्रकारची सेवा पाहिजे, म्हणजे कोणाची गाडी बंद पडली, पंक्चर झाली, पेट्रोल संपलं, गॅस संपला, किराणा संपला, जी हेल्प सर्व्हिस ती मी चालू केलेली आहे. या माध्यमातून बऱ्याच लोकांशी माझा संपर्क असतो. त्याच्यामध्ये मी बिग बॉस बघत असतो. त्याच्यामध्ये मी फक्त बिग बॉस, मला कामातून वेळ नसतो बिलकुल. कामाशी कस्टमर लोकांचे फोन येतात, पण फक्त सूरज चव्हाण या व्यक्तीमुळे मी बिग बॉस बघत असतो आणि त्यासाठी मी टाईम काढून घरी जात असतो. आज खेड्यापाड्यामधून जे सूरज मोठी ह्या गावातून बारामतीमधून सूरज चव्हाण जी लढत आहे आणि जी फाईट देत आहे बिग बॉसमध्ये, ती बघून एकदम खूप छान वाटतं. सगळेच आजकाल शिकलेले लोक आहेत, पण ग्रामीणमधून जे सूरज चव्हाण जे आज लोकांना सामना करत आहे, प्रत्येक गोष्टीवर मात करून कुणाशी उलट सुलट न बोलता ते जे कार्य करत आहे, त्यामुळे एकदम खूप खूप त्याचं अभिनंदन आहे. आणि सूरज चव्हाण हा बारामतीमध्ये ट्रॉफी घेऊनच येणार असं मी माझं वैयक्तिक मत आहे व पूर्ण बारामतीकर त्याची आतुरतेने स्वागतासाठी वाट पाहत आहे. नक्कीच सर. तुम्ही आता जे सांगितलं, हे जे आमच्या यूट्यूबमधले जे आता बघत आहे फॅमिली किंवा जे महाराष्ट्रामधला आपला यूट्यूबमधला जो व्हिडिओ जाणार आहे, सर्वजण तुम्हाला बघतात, तर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे बरं लोकांना जे आता बघत आहेत त्यांना? सूरज चव्हाणला तुम्ही का वोट करायचं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सूरज चव्हाण सर एकदम ग्रामीण मधून गेलेलं आहे. बरोबर आहे. आज त्याला काम केलं तर उद्या त्याची अशी परिस्थिती आहे. म्हणजे तो एकदम ग्रामीण मधून आहे आणि त्याला आज तो जे काम करत आहे ते पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कारण त्याच्यामुळे ग्रामीण मधला मुलगा आज आपण तर प्रत्येकाला हे सहकार्य करतच असतो. जे कार्य करत आहेत लोक, त्याच्यामध्ये सूरज चव्हाणचं कार्य तुम्ही बघा. तो कसा बोलतो, कसा वागतो, कसा लोकांशी अग्रीमेंट करत नाही. त्यामुळं सूरज चव्हाणच येणार
आणि पूर्ण बारामतीकर त्याची वाट बघत आहेत त्याच्या स्वागतासाठी. नक्की सर, ट्रॉफी ही बारामतीचीच राहणार. नक्की सर, थँक्यू. मित्रांनो, आता सुभद्रा मॉल या ठिकाणी आपण आहे, सावकार मेन्सवेअर या ठिकाणी. तर आपण बऱ्यापैकी आता सुभद्रा मॉलला बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया घेतली. याही ठिकाणी आपण आता आलेलो आहेत. याही ठिकाणी आपण विचारूया मराठी बिग बॉस जो आता गाजत आहे तर त्याबद्दल ह्यांना काय सांगायचं. सर नमस्कार, तुमचं नाव? रणजित महेंद्र गावडे. सर तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हो बघतो ना. तर मराठी बिग बॉसमध्ये सगळ्यात कोणता फॅन तुम्हाला आवडतो? सगळ्यात माझा आवडता फॅन असेल तर सूरज चव्हाण आहे. बरं, सूरज चव्हाण बद्दल तुम्ही काय सांगताल? सूरज चव्हाण कसा एक आपला बारामती तालुक्यातून एक आहे आणि मराठी लोकांना नेहमी तो हसवत असतो. त्यामुळे मला तो नेहमी त्याच्याबद्दल मला चांगला आदर राहील आणि तो नेहमी बिग बॉसची जी ट्रॉफी आहे त्याने नक्कीच बारामतीत आणावी. आम्ही त्याला नक्कीच वोट करू आणि सगळ्या लोकांना पण बारामतीतल्या लोकांना नक्की सांगतो की त्याला नक्की वोट करा आणि आपल्या बारामतीत त्यांनी ट्रॉफी घेऊन यावी व त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे एवढी इच्छा त्या ईश्वर चरणी आपल्या गणपती चरणी मी प्रार्थना करतो. सर आता तर आपण त्यांचे डायलॉग तर माहितीच आहे तुम्हाला सूरज चव्हाणचे, त्याबद्दल एखादा डायलॉग तुम्ही म्हणून दाखवताल का? आता सध्याला तर माझ्याकडे एक मी त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवली होती. नक्कीच त्यांनी मला एक व्हिडिओ बनवला होता माझ्या नावावर. तर गावडी पाटील इज ब्रँड आणि तसेच त्याचा बुक्की टेबल हा सगळ्यात फेमस डायलॉग आहे. नक्कीच मी तुमच्या आता रील्स बघितली खूप. आपण सगळ्यांनी जो सूरज चव्हाण आता जो सगळ्यांच्या हृदयामध्ये जागा करून बसलेला आहे आणि इंस्टाग्रामला गेलं जर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत मिलियन्समध्ये. तर आताही आपण जसं की तुम्ही आता म्हणले गणपती बाप्पाच्या चरणी अशीच प्रार्थना करूया की मराठी बिग बॉस जी सीझन आता 5 याची ट्रॉफी हा आमचा सूरज चव्हाणच घेऊन येणार. धन्यवाद. नक्की धन्यवाद. पण सुभद्रा मॉल या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. असं जे SA स्पोर्ट या ठिकाणी आपण आता आलेलो आहे आणि समोर बघत आहात देवकाते सर आहेत. नमस्कार सर. तुम्ही मराठी बिग बॉस बघता? हा सर, मराठी बिग बॉस मी बघत आहे आता. बर, याच्या आधी मराठी बिग बॉस कधी बघितलंच नव्हतं. हा पण हा सीझन ज्या वेळेस पासून मी बघायला चालू केलेला आहे की हा सीझन म्हणजे कसं आहे माहितीये का, आपल्या मराठी लोकांचा, मराठी माणसं आपली जी ह्याच्या अगोदर जी होती ती आपल्या मातीतली माणसं नव्हती गेलेली तिथे. काही लोक आपल्या म्हणजे ह्याच्यात आता हे आपल्या मातीतली माणसं इथली जवळची आपल्याशी माणसं गेलेली लोक गेलेली आणि ह्यांचं जे आताचा जे बिग बॉस सीझनचा खेळ चालू आहे तो अतिशय सुंदर आहे. बरोबर. त्याच्यात आपलं सूरज चव्हाण असेल किंवा आपले काही अजून शेजारचे बारामतीच्या वैभव चव्हाण असतील, आपल्या असे बऱ्यापैकी असे अजून अभिनेत्री ज्येष्ठ कलाकार आहेत. बरोबर आहे. ह्याच्यात सूरज चव्हाण हा अतिशय म्हणजे गरीब कुटुंबातून म्हणजे हा कलाकार आहे. अगदी बरोबर. तो एकदम छोटासा म्हणजे टिकटॉकच्या माध्यमातून तयार झालेला कलाकार आहे. बरोबर आहे. अगदी त्यानं तुम्हाला सांगतो की पहिल्यापासून त्याला कशाचं म्हणजे नॉलेज नसताना तो कॉलेज असं कधी शाळेत गेलेला नाही किंवा कॉलेजमध्ये गेलेला नाही किंवा कोणते त्याला म्हणजे का वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, तरी सुद्धा त्यानं टिकटॉकच्या माध्यमातून त्याची म्हणजे जे काय फॅन फॉलोअर्स तयार केले, निर्माण केले, त्यांच्या माध्यमातून त्यानं पुढे म्हणजे असा जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचं खरंच म्हणजे मनापासून मी तर त्याचा आभार मानतो. कारण की तो छोटासा गावातून निर्माण होणं एवढं बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे काय सोपं नाही, कोणाचंही काम नाही. सूरज चव्हाण म्हणजे अशी परिस्थिती की सर त्याची मी जाऊन पाहणी केली, मी त्याला भेट दिली. माझ्याकडे काय त्याचे फोटो आहे, मी सुद्धा त्याचा फॅन आहे. त्याच्या घरी गेलो, मी मोडवे गावात गेलो, तिथे गेले असता त्याचं घरची परिस्थिती मी बघितली. घराची परिस्थिती बघितली असता त्याला अक्षरशः राहायला घर नव्हतं त्यावेळेस. सर आता त्याने एक खोली काढली किंवा त्याचे काय म्हणजे जे कोण फॅन असतील त्यांनी त्याला मदत करून त्याला ती खोली उभा करून दिली राहण्याची, म्हणजे त्याचे निवास त्याला बनवून दिलं तिथं. बरोबर आहे. त्याच्या त्या सोबळावर कष्टावर त्याने एक जुनी सेकंड हँड गाडी घेतली. ती त्याला ते गाडी म्हणजे त्याच्यासाठी लक मोडायची ती गाडी असल्यासारखी त्याने त्याच्या कष्टावर घेतलेली. अगदी बरोबर आहे. आणि तो म्हणजे असं आहे की म्हणजे कोणाला कधी गावात दुखवायचं नाही, मन कोणाची भांडणं नाही, आपलं त्याच्या मनाला आलं त्याचा डायलॉग तयार करणे, त्याच्या मनाने जे त्याला सुचल ती म्हणणे आणि त्याचं ते तयार करणे, म्हणजे त्याला कोणी सांगणं नाही किंवा काय नाही. अगदी बरोबर आहे. असं सूरज चव्हाण म्हणजे त्याला कोणाचा सपोर्ट नाही, स्वतः त्याला सपोर्ट आहे. त्याचा म्हणजे आई वडील नाहीत किंवा कोण नाही, त्याचा सांभाळ त्याच्या बहिणीनं केला, तो लहान होता. बरोबर आहे. मी सुद्धा आता बिग बॉस बघतोय सर. मला बिग बॉस बघण्याची म्हणजे आवड नव्हती कधी, पण केवळ या सूरज चव्हाणसाठी मी बघतोय. बरोबर. आणि असं सूरज चव्हाण इथून पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे खेळत राहावा ही आमची सुद्धा इच्छा आहे आणि बारामतीकरांची सुद्धा इच्छा आहे.
सूरज चव्हाणला आपला सपोर्ट हा 100% राहणार आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. नक्कीच सर, मराठी बिग बॉसची जी सीझनची ट्रॉफी आहे हा आपला जो आपला बारामतीचा सूरज चव्हाणच घेऊन येणार आहे आणि 100% आम्हाला सगळ्यांना बारामतीकरांना ह्याची 100% गॅरंटी आहे सूरज चव्हाण आणि वैयक्तिक मला सुद्धा त्याची गॅरंटी आहे की सूरज चव्हाण हा ट्रॉफी घेऊन येऊ शकतो. नक्कीच. तर सर्वांनी आपण सूरज चव्हाण यांना वोटिंग करूया. का वोट करायचं? कारण जसं की आता देवकाते सर यांनी सांगितलं की मी त्यांच्या घरी गेलो, तिथली परिस्थिती बघितली आणि स्वतःची म्हणतात ना ओळख त्यांनी स्वतः निर्माण केली. इंस्टाग्रामला ज्या टाइमला तो रील्स बनवायचा तेव्हा बरीच लोक त्याला खराब कमेंट करायचे, ते बिचारा कमेंट वाचता येत नाही त्याला. आणि सर त्याचा असा फायदा घेतला की त्याचा शिक्षण नसल्याचा आणि शिक्षणापासून तो वंचित होता, त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. बरोबर. त्याचा सुद्धा अनेक लोकांना फायदा घेतला. त्याचे जे काय असेल तो रील स्टार ह्याच्यामधून तो कमवत होता, काय थोडे 10-5 हजार असतील काय असतील त्याची फी, ती सुद्धा लोक त्याला देत नव्हती. त्याला खोटं सांगून त्याच्यावर म्हणजे समजा त्याचा कार्यक्रम असेल कुठे काय बरोबर आहे, तो कार्यक्रमाला गेला, इव्हेंट असतात त्याचे, त्या ठिकाणी जर समजा त्याचे काय इव्हेंटचे पैसे आले असतील ते सुद्धा त्याला लोकांना काय दिले नाहीत अक्षरशः. नक्कीच. नाही नक्कीच सर, आपण जसं की आता गणपती बाप्पा चरणी आपण अशीच प्रार्थना करूया की जो आपला सूरज चव्हाण आहे बारामती सुपरस्टार, की तो कुणाच्या म्हणतात ना वशिल्याने किंवा नाही गेला किंवा स्वतः हे करून बिग बॉसने त्याला का निवडलेला आहे. कारण त्याचे जे इंस्टाग्रामला जे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या ज्या रील्स बघून त्याची ही निवड झालेली आहे. तर सर्वांनी आपण सूरज चव्हाण यांना वोट करावं. धन्यवाद. थँक्यू. सुभद्रा मॉल या ठिकाणी आपण आहे. बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया चालू आहे. आय केअर मोबाईल शॉपिंगमध्ये आल्यानंतर ना सर तुमचं नाव? माझं नाव रोहित धुमाळ. हा रोहित सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? तर मराठी बिग बॉस बद्दल तुम्ही काय सांगताल सर? मराठी बिग बॉस हा माझ्या सगळ्यात आवडतं सिरियल आहे आणि खरं बघायला गेलं तर मला सगळेच कंटेस्ट त्यातले आवडतात आणि सगळ्यात आवडता म्हणजे सूरज. कारण एक सामान्य घरातून पुढे गेलेला तो व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तीनं पुढे गेल्यानंतर त्याला सपोर्ट करणं कधी पण चांगलंच आहे. त्यामुळे मला तर सगळ्यात जास्त सूरज आवडतो. अगदी बरोबर आहे. अजून काय सांगताल सर मराठी बिग बॉस बद्दल? मराठी बिग बॉस हा जो आहे कार्यक्रम तो अतिशय चांगला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोण कसं आणि कशा प्रकारे खेळला जातो आणि काय काय त्याच्यामध्ये करायचं आहे हे गोष्टी त्याच्यामध्ये खेळल्या जातात. आणि मेन म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण बघत राहतो त्यावेळेस आपल्याला पण कळतं की लोक जगामध्ये कशी आहेत, काय आहेत आणि कशाबद्दल आहेत. बरोबर, या गोष्टी कळत राहतात आपल्याला. त्याच्यामुळे सूरज चव्हाणचा एखादा डायलॉग तुम्ही? सूरज चव्हाणचा एक तर SQRQ झडकू बुकी टेंगुळ सगळ्यात महत्वाचा डायलॉग टेंगुळ गोलीगत एका बुक्की टेंगुळ. नक्कीच. अशाच प्रकारे मी सर्वांना सांगेल की भरपुरात भरपूर सूरज चव्हाणला तुम्ही सपोर्ट करा आणि त्याला बिग बॉस विजेता बनवा. थँक्यू सर. सुभद्रा मॉल या ठिकाणी आपण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आता आपलं असंच. नमस्कार सर, तुमचं नाव? दयानंद जगताप. हा सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हा बघतो की. त्याबद्दल जरा सांगा ना की आता तुम्हाला कोणता फॅन जास्त आवडतो मराठी बिग बॉस मध्ये? सूरज चव्हाण. बरं, त्याबद्दल काय सांगताल? काय गरिबीतनं वर आलेला मुलगा आहे. बरं. त्याचे कॉमेडी पण चांगली असते, स्टार पण आहे. मग तुम्हाला काय वाटतं मराठी बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन येणार? काय आमचं मत सूरज चव्हाणलाच आहे. सूरज चव्हाणलाच वोट आहे. सूरज चव्हाणच ट्रॉफी घेऊन येणार. आता सूरज चव्हाणच्या बऱ्यापैकी इंस्टाग्राम तुम्ही रील्स बघता, त्यातला एखादा डायलॉग वगैरे आहे का? सांगताल का तुम्ही कोणता? गोलीगत एका बुक्कीत टिंगल. हे डायलॉग जर म्हणजे म्हणतात ना तोंडात आलं तरी आपल्याला एक स्माइल येते आणि चेहऱ्यावरती हास्य येतं. ठीक आहे, धन्यवाद. जसं की आता सुभद्रा मॉलमध्येच आपण आहे आता आणि बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय आता त्याबद्दल. सर नमस्कार. सुभद्रा मॉलमध्ये आपण आहोत. सुभद्रा मॉलमध्ये बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की सूरज चव्हाणच मराठी बिग बॉस मधली ट्रॉफी घेऊन जाणार आहे. असं या ठिकाणी आल्यानंतर कापड उद्योगातील पहिले यशस्वी मराठी पाऊल मोरया या शॉपला आल्यानंतर. सर नमस्कार, तुमचं नाव? सर, तुम्ही मराठी बिग बॉस बघता ना? हो नक्की. मराठी बिग बॉस बद्दल जरा 2 शब्द सांगा सर. सर, मराठी बिग बॉस बघत असताना रितेश देशमुखांची भूमिका ही एकदम स्वच्छ आणि अप्रतिम आहे आणि त्याच्यामध्ये सूरज चव्हाण हा आपल्या इथला एकदम गरीब कुटुंबातील मुलगा आहे आणि एकदम गरीब. त्याची जर कहाणी ऐकली तर अक्षरशः मनाला वेदना पोचतात. त्याच्यामुळे तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी हे आपलं मत आहे. सर, आता बऱ्यापैकी आता इंस्टाग्रामलाही तुम्ही सूरजला बघत असताल तर इंस्टाग्रामला सूरजचा डायलॉग तुम्हाला एखादा कुठला आठवतोय का? बुक्कीट टेंगुल. गोलीगत एका बुक्कीट टेंगुल. बुक्कीट टेंगुल. बुक्कीट टेंगुल. नक्कीच. आणि तो खूप गरीब परिस्थितीमध्ये पुढे येतोय आता.
नक्कीच आपण सर्वजण त्याला वोट करूया. अजून सर बिग बॉस बद्दल काय सांगताल तुम्ही? मराठी बिग बॉस हा कसं चालला आहे सीझन? मस्त ह्या वर्षी ह्याच्या अगोदर एवढा काय खास नव्हतं, पण ह्या वर्षी 2024 मध्ये इतका खतरनाक बिग बॉस गेला की अप्रतिम प्रतिसाद मिळाला बिग बॉस. अगदी बरोबर आहे. नक्की तुम्ही आता जे सांगितलं सूरज चव्हाण बद्दल, तो वादच नाहीये. मराठी बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच घेऊन येणार आहे. तर धन्यवाद सर, थँक्यू.